सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल. मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी, इयत्ता 8वी, लेक्चर 12, टॉपिक नेम गोधडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोधडी ही कविता बघणार आहोत. तर सर्वप्रथम या कवितेतील घटक जे आहेत ते आपण बघणार आहोत. कवी परिचय, कवितेचा आशय, शब्दार्थ आणि टिपा. तर विद्यार्थी मित्रांनो, गोधडी या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. जन्म झाला 1973. मराठी ग्रामीण कादंबरीकार. इथं ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पानधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे त्यांचे कविता संग्रह. एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. आणि लेखनासाठी 25हून अधिक साहित्य त्यांचं पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. हा झाला कवी परिचय. आणि आता आपण या कवितेचा आशय बघणार आहोत की नेमकं या कवितेत कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील आठवणीचा गोफ विणला आहे. आणि याविषयीचे भावस्पर्शी चित्रण या प्रस्तुत कवितेतून कवीनं केलेलं आहे. आता प्रस्तुत कविता ही उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून इथे काय केलेली आहे, घेतलेली आहे. हा झाला या कवितेचा आशय की नेमकं या कवितेत कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, आता आपण ही गोधडी ही कविता बघणार आहोत. आणि या गोधडी या कवितेचा प्रत्येक कडव्याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. आता सर्वप्रथम गोधडी म्हणजे काय? तर गोधडी म्हणजेच इथे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतराचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर, यालाच गोधडी असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, तर त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. अशा पद्धतीनं ह्या गोधडी म्हणजे काय हे सांगण्यासाठी आपल्याला कवींनी नेमकं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की गोधडी म्हणजे काय असतं, गोधडीत काय काय असतं. तर सर्वप्रथम आपण हे प्रथम कडव्यांचा अर्थ बघणार आहोत की गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आणि मग अशा पद्धतीनं गोधडी हे एक कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे बिंबवताना कवी म्हणतात की गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते, ती केवळ एक मामूली चादर नसते, तर त्यात माया ममतेला ऊब देण्याची ताकद असते आणि प्रेमालाही प्रेम देणारी अशी उबदार माया असते. त्यालाच गोधडी असे म्हणतात. बघा, गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजेच गोधडीवरचे अस्तर. आणि गोधडीवरचं जे काही अस्तर असतं, तर हे अस्तर म्हणजेच
वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. आणि मग गोधडीवर जणू आई बाबांची मायाच लपेटलेली असते आणि या गोधडीवर जणू एक प्रकारची आई बाबांची मायाच अशी लपेटलेली असते. आता हे झालं गोधडी म्हणजे काय. आता गोधडीच्या आत नेमक्या काय काय वस्तू असतात, तर आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसवलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, तर त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्यांचं पटकूर आणि मग अशा पद्धतीनं त्या गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. आणि त्या फक्त वरवर पाहता चिंध्याच नसतात, तर त्यामध्ये मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला एखादा जुना जीर्ण झालेला सदरा असतो. बघा, ज्यावेळेस आपली आई गोधडी शिवते त्यावेळेस बघा आई त्या गोधडीमध्ये काय काय, आपली एखादी फाटलेली पॅन्ट असेल, आपल्या मामाने चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेतलेला एखादा जुना जीर्ण असा झालेला सदरा असतो, किंवा आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा किंवा पटकूरसुद्धा असतो. आणि पहिल्या अशा पद्धतीनं ह्या वस्तू त्यामध्ये इथं असतात. किंवा या पहिल्या संक्रांतीला बाणं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, बघा की अशा पद्धतीनं असंख्य, किंवा बाबांनी अंगात यात काय माहेराहून किंवा एखाद्या माहेराहून आणलेल्या आईच्या लुगड्याचा एक तुकडा असतो, पटकूर असतं. आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. किंवा बाबांनी बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात, म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. आणि अशा पद्धतीनं बाबांनी अंगात घातलेल्या आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. आणि हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणीच्या सुईने गोधडीत ओवलेला असतो, शिवलेला असतो. म्हणून कवी सांगतात की गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते, तर संसाराला हातभार लावलेल्या आई वडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. आणि अशा प्रकारे गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. आणि अशा पद्धतीनं किंवा अशा प्रकारे गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचं एक प्रकारचं काय आहे, प्रतीकच आहे. हेच या कवितेतून इथे आपल्याला कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या कवितेतील या कठीण शब्दांचे अर्थसुद्धा आपण बघणार आहोत. तर त्या अगोदर सर्वप्रथम पहिल्या कडव्यामध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये आणि तिसऱ्या कडव्यामध्ये कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते परत एकदा लक्षपूर्वक ऐका. की पहिल्या कडव्यामध्ये कवींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे बिंबवताना कवी म्हणतात गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते, ती केवळ एक मामूली चादर नसते, तर त्यात माया ममतेला उब देण्याची ताकद असते. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. त्यानंतर गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजेच गोधडीवरचं जे काही अस्तर असतं ते अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. गोधडीवर जणू आईबाबांची मायाच लपेटलेली असते. त्यानंतरच्या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात की गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने किंवा गर्दीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात, तर त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला एखादा जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा पटकूर असते. आणि पहिल्याच मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. बाबांनी अंगात घातलेल्याने आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. आणि हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणीच्या सुईने किंवा स्मृतीच्या सुईने
गोधडीत ओवलेला असतो, शिवलेला असतो. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतात की म्हणून ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते. संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्तांची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. आणि अशा प्रकारे गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे एक प्रकारे प्रतीकच आहे. अशा पद्धतीनं या 3 कडव्यांमधून गोधडी म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न इथे आपल्याला या 3 कडव्यातून कवींनी केलेला आहे. तर या कवितेतील आता आपण कठीण शब्दांचे अर्थ बघणार आहोत. की बघा की चिंध्या म्हणजेच लखतरे झालेले वस्त्र, बोचका म्हणजे गाठोडे, माया, प्रेम, जिव्हाळा, ऊब इथे अर्थ आहे प्रेमाचा स्पर्श, लुगडे मोठे नऊवारी पातळ, दाटीवाटीने गर्दी करून, दटावून म्हणजे मुद्दामहून, जीर्ण म्हणजे खूप जुना, विरविरीत, कुडता म्हणजे सदरा, पटकूर चोळामोळा झालेले जीर्ण कापड, बा म्हणजे बाप, बाह्या सदऱ्याचे हात, स्मृती म्हणजे आठवण किंवा स्मरण. आता या कवितेतील टिपा आहेत. धोतर हे सर्वांना माहीतच आहे की पुरुषाने नेसायचे एक वस्त्र. अस्तर म्हणजे कपड्याच्या आत शिवलेला कपडा. मामा म्हणजे आईचा भाऊ, भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा, माहेर म्हणजे लग्न झालेल्या मुलीच्या आईबाबांचे घर, आणि संक्रांत म्हणजे 14 जानेवारीला सूर्याचे भ्रमण. इथं मकर व्रतात होते तो दिवस म्हणजेच मकर संक्रांत. अशा पद्धतीनं आपण गोधडी ही कविता काय केलेली आहे समजावून घेतलेली आहे. आपण प्रत्येक कडव्यांचे अर्थसुद्धा बघितलेले आहेत. आणि आता यानंतर या काही मला असं वाटतं की या कवितेत काहीच अडीअडचण आपल्याला असणार नाही. यानंतरचं आपलं नेक्स्ट लेक्चर असेल इथं 13 आणि टॉपिक नेम आहे पाड्यावरचा चहा. थँक्यू.